नमस्कार. मी लाईफ गुरु कविता जाधव. तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. आपल्या या नवीन सीरीजमध्ये, ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी शिकत आहात. आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशनवर बोललो. आपण अजून वेगवेगळ्या विषयांवर बोललो. आज आपण जे बोलणार आहोत, ती की आहे मॅनिफेस्टेशनची. तुम्हाला आयुष्यात गोष्टी हव्या आहेत, परंतु त्या कशा मिळणार आहेत, याची एक तुम्हाला की देणार आहे मी आज. जे तुम्ही केल्यानंतर तुमच्या आयुष्यात असणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही त्यासाठी थँकफुल असणार आहात आणि प्रत्येक येणाऱ्या गोष्टीसाठी आधीच तुम्ही आभार व्यक्त करणार आहात. हो, आभार व्यक्त करण्याचं विज्ञान. त्याला आपण ग्रॅटिट्यूड म्हणतो. ते आपण आज बघणार आहोत, की त्याचं काय इम्पोर्टन्स आहे मॅनिफेस्टेशनमध्ये आणि आपण ते कसं यूज केलं पाहिजे. त्याआधी अजून तुम्ही जर चॅनलला लाईक, शेअर किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. कारण जी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे ती फुल्ली ऑथेंटिक आहे. 40,000 प्लस लोकांनी ती वापरलेली आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यात हवे ते रिझल्ट्स, हव्या त्या गोष्टी मिळालेल्या आहेत. तुम्हाला हव्या असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा. आपण पुढे जाऊयात आता. सो आभार व्यक्त का करायचे? आभार व्यक्त केल्याने काय होतं? बघा, आपण रोज घरी जेवत असतो, परंतु जी गृहिणी तुमची घरी तुमच्यासाठी स्वयंपाक करते, तिला जर तुम्ही रोज एक एक गोष्टी, आज काय मीठ कमी आहे, आज काय चटणी जास्त झाली, आज भाकर जाड झाली, आज चपाती बारीक झाली, कडक झाली, तर ती गृहिणी कंटाळून म्हणेल की तुम्ही तुमचा स्वयंपाक करून खा किंवा मला जे येतं मी ते तुम्हाला देणार. परंतु जर तुम्ही असं केलं की अरे वा, आई किंवा बायको किती छान स्वयंपाक केलास, एवढं छान तर मी बाहेर पण खात नाही, तर त्या व्यक्तीला अप्रिशिएशन आवडतं. कुणालाही आवडतं. आपण आपल्यावरून घ्या, की आपल्याला कुणी जर म्हटलं, की "तू छान दिसतोस, छान दिसतेस, छान वागणं बोलणं आहे, तुला छान तुझं काम जमतंय." तर आपण अजून आनंदाने आणि उत्साहाने ते काम करत असतो आणि अजून बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. अजून आपल्याकडे जे आहे ते देण्याचा प्रयत्न करतो. तसंच जर तुम्ही घरात काहीही असलं तरी त्या अन्नाला नाव ठेवलं नाही, सांगितलं नाही असं काहीतरी निगेटिव्ह, ज्याच्याने ते नर्व्हस होतील किंवा वाईट वाटेल, तर त्यांना अजून तुम्हाला नवनवीन गोष्टी खाऊ घालण्याचा, नवनवीन पदार्थ बनवण्याचा ते क्लास करू शकतात आणि शिकू शकतात. ऑनलाईन पण बऱ्याच गोष्टी त्यांना अवेलेबल आहेत. ते तुम्हाला विचारतील, की तुम्हाला काय खायला आवडतं. सो जसं आपण घरात सुद्धा एकमेकांना अप्रिशिएट केलं, तर त्या गोष्टींनी आपल्या घरात आनंद पसरतो. तर विचार करा, की आपण दिवसभरातनं किती गोष्टी नैसर्गिक ज्या आहेत, नेचरमध्ये ज्या आहेत त्या वापरत आहोत. कितीतरी गोष्टी आपल्याला फ्री ऑफ मिळालेल्या आहेत, ज्याची किंमत करू शकत नाही आपण. म्हणजे ती प्राइसलेस आहे, असं माझं म्हणणं आहे, की आपण प्राइसलेस गोष्टी रोजच्या रोज जीवनात वापरतोय. जसं की ऑक्सिजन. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन. आपण सगळेच ऑक्सिजन घेत असतो. कसा घेतो ऑक्सिजन आपण? विकत घेतो का? विकत घ्यायची वेळ आली, तर आपल्याला अख्खी प्रॉपर्टी देऊन पण आपण जास्त दिवस जगू शकणार नाहीत. कारण दिवसाला 2 ते 3 लाखाचा ऑक्सिजन आपण सहज घेतो. जो की आपल्याला फ्री आहे. ज्याच्यासाठी आपण एकही रुपया पे करत नाही. पण ती गोष्ट तुमच्यासाठी ज्याने फ्री दिली आहे, त्याला तरी तुम्ही थँक यू म्हणता का? हो. तुम्ही त्या शक्तीला एनर्जी म्हणू शकतात, देव म्हणू शकतात, सुपर पॉवर म्हणू शकतात, युनिव्हर्स म्हणू शकतात, ब्रह्मांड म्हणू शकतात किंवा अजून गणपती बाप्पा, स्वामी समर्थ, जे तुम्हाला वाटत असेल, की तुमचं दैवत आहे, ज्याच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला शांत वाटतं, तुमच्या इच्छा पूर्ण होतात. कुठल्याही देवाला, कुठल्याही एनर्जीला तुम्ही थँक म्हणा, ज्याच्यामुळे तुम्हाला ते मिळत आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. आज आपण समाजात बघतो, एकही व्यक्ती एका दुसऱ्या व्यक्तीसारखी नाहीये. कुणाचे फिंगरप्रिंट सुद्धा मॅच होत नाही. इतका किमयागार आहे, ज्याने आपल्याला बनवलंय. त्यांनी सगळे प्रोग्राम्स अगदी व्यवस्थित फिट केलेले आहे. एवढ्या वर्षात, हजारो वर्षात एकही चूक त्याच्याकडून झालेली नाही. परंतु त्याने दिलेल्या या शरीराची आपण किती वेळा अवहेलना करतो? कितीदा तुम्ही तुमच्या शरीराचं ऐकता. बऱ्याचदा शरीर थकतं. ते म्हणतं, "तू पॉज घे, शांत हो." आपण होत नाही. आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. परंतु त्या गोष्टी करत असताना ज्याने आपल्याला ती एनर्जी दिलेली आहे, त्याला थँक म्हणायला शिका. नवनवीन गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट करायच्या आहेत, सहज अट्रॅक्ट करू शकतात. सहज मिळवू शकतात. फक्त मिळालेल्या गोष्टींचं मोल करा. मिळालेल्या गोष्टींना थँक म्हणायला शिका. ज्यावेळी तुम्ही तुमच्या बॉसकडे मन ओतून काम करत आहात, त्याने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करत आहात. आपल्या आयुष्यात ज्या गोष्टीकडून आपली हायेस्ट एनर्जी मिळते, तो म्हणजे तुमचा जॉब असेल किंवा बिझनेस असेल, त्याला तुम्ही किती वेळा थँक म्हणता? किती वेळा तुम्ही आनंदाने ऑफिसला जाता? हायेस्ट एनर्जी ही मनी आहे. पैशांपेक्षा मोठी एनर्जी मी म्हणते कुठलीच नाहीये. जर मनी ही हायेस्ट एनर्जी आहे ती ज्या प्लेसवरून येते, त्या प्लेसला जाताना जर तुम्ही नाकडोळे मोडत गेलात, कंटाळा केला, जाण्याचा कंटाळा आला किंवा मला खूप काम असतं, मला खूप त्रास होतो, तर ती एनर्जी कशी तुमच्याकडे मल्टिप्लाय होऊन येईल? ही एनर्जी, मनी एनर्जी मल्टिप्लाय होऊन यावी, यासाठी तुम्ही देवाला रोज म्हणा, की "देवा धन्यवाद, माझ्याकडे जॉब आहे, जिथून मला पैसा येतोय. देवा धन्यवाद, मला एवढा चांगला बॉस दिलाय." नसेल चांगला तरी चांगलं म्हणा. त्यांना बदलावं लागेल. कारण तुमचे सबकॉन्शियस पॅटर्न आता चेंज होतायत आणि सबकॉन्शियस पॅटर्न हे चेंज करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. वाईट गोष्टींचे कुठेही क्लासेस घेतले जात नाही. निगेटिव्हिटीचे कुठेही क्लासेस घेतले जात नाही. पण ते अगदी क्षणात, पटकन आपल्याला घेरत असते. परंतु जायच्या वेळी ज्यावेळेला निगेटिव्हिटी आपल्याला काढून टाकायची आहे, असं तुम्ही ठरवतात, ती अजून 100 पटीने वाढून तुमच्याकडे येते. कारण युनिव्हर्स
टेस्ट करते तुम्हाला की तुम्ही किती कॅपेबल आहात सिच्युएशन्स हँडल करायला. आणि एकदा तुम्ही जर त्या गोष्टींमधून बाहेर आलात तर पुढचं आयुष्य आणि सक्सेस आणि ग्रोथ फक्त तुमच्याच हातात आहे तुमची. सो या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पहिल्यांदा काय करायचंय तर ग्रॅटिट्यूड करायचं आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचंय. तुम्ही रोज ऑक्सिजन घेताय, थँक्यू म्हणा. रोज तुम्ही सकाळी उठतायत, बरेच लोक उठत नाही बिचारे, देवाज्ञा त्यांना झालेली असते, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय, स्ट्रेसफुल आयुष्य जगतायत. तुम्ही उठला आहात, तुमच्याकडे बेड आहे, तुमचं घर आहे, तुम्ही छान कोझी बेडवर झोपत आहात. नसेल कोझी बेड तरी तुमच्याकडे ऍटलीस्ट बेड असेल, ऍटलीस्ट गादी असेल, नाही तर फरशी तरी आहे झोपण्यासाठी. लोक फुटपाथवर झोपतात. त्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणा. लोकांना 15-15 दिवस पाणी मिळत नाही. पायपीट करत कितीतरी किलोमीटर जाऊन पाणी आणावं लागतं, ही वास्तविकता आहे. तुम्ही नळ खोलला की पाणी येतं. तुमच्या घरात पाण्याची कमतरता नाहीये. सगळ्यात जीवनावश्यक गोष्टींमधून जर काय असेल तर अन्नापेक्षा सुद्धा पाणी जास्त आपल्याला लागत असतं. त्यासाठी तुम्ही कधी थँक्यू म्हटले आहात का? आपल्या घरात प्रत्येक गोष्ट आहे, असेल किंवा नसेल, पण जर हवी असेल तर त्यासाठी थँक्यू म्हणा. थँक्यू म्हणणं म्हणजे काय, की या युनिव्हर्सला तुम्ही काहीतरी परत देणं. ज्या गोष्टींचा तुम्ही उपभोग घेत आहात ते सगळ्या तुम्हाला फ्री ऑफ मिळत आहे. हे शरीर तुम्हाला फ्री मिळालंय. एखादा ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्याचं जर सर्जरी डॉक्टरने सांगितली तर आपण अख्खी प्रॉपर्टी विकून पण आहे तसा आपला ऑर्गन नाही रिप्लेस करू शकत, कारण ती नैसर्गिक देण आहे. आणि जरी रिप्लेस केलं तर तुमची कमाई अख्खी जाते. मग विचार करा की किती प्राइसलेस गोष्टी देवाने आपल्याला दिल्या. तुमच्या किडनी, लिव्हर, हार्ट, ब्रेन, हँड्स, लेग्स. ज्या व्यक्तींकडे हात नाहीये त्यांना विचारा हाताचं महत्व काय आहे. ज्यांना डोळे नाहीये त्यांना सृष्टी कशी दिसत असेल विचार करा. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यांच्यासाठी आपण कधीही थँकफुल नसतो. आपल्याला असं वाटत असतं अजून हवंय, अजून हवंय, अजून हवंय. त्या अजून हवंयच्या नादात जे हवंय त्याकडे कम्प्लिटली आपण दुर्लक्ष करतो. आणि ते दुर्लक्ष केल्यामुळे युनिव्हर्स आपल्याकडे दुर्लक्ष करते. कारण जे तुम्हाला दिलंय त्याबद्दलच जर तुम्ही सुखी नाही आहात, आनंदी नाही आहात, तुमच्या कंप्लेंट आहेत फक्त देवाबद्दल, युनिव्हर्स बद्दल, समाजाबद्दल, घरच्यांबद्दल, बाहेरच्यांबद्दल, बॉस बद्दल, क्लायंट्स बद्दल, फक्त कंप्लेंट्स असतील, फक्त कंप्लेंट्सच मॅनिफेस्ट होतील. सो काय वाटतंय तुम्हाला याबद्दल? कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या माइंडचे पॅटर्न्स काय आहेत. ते बदलण्यासाठी पुढच्या व्हिडिओत मी नक्की बोलणार आहे. आणि जर हवे असतील तर कमेंटमध्ये लिहा आय वॉन्ट टू चेंज माय माइंडसेट पॅटर्न्स. नक्की चेंज व्हायला मदत होणार आहे. सो आता चेंज कसे करायचे एकदम बेसिक सांगते. उठल्याबरोबर डोळे बंद करायचे आहेत आणि जेवढ्या गोष्टी आजूबाजूला दिसत आहेत त्या प्रत्येक गोष्टीसाठी हात जोडून देवाला थँक्यू म्हणायचं आहे. बस एवढंच करा. त्यानंतर तुमच्या कामाला लागा. ते कामं झाल्यानंतर जिथे जिथे तुम्ही दिवसभर गेलाय प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणा. तुमच्याकडे गाडी आहे थँक्यू म्हणा. लोक पायी जातात, तुम्ही पायी चालताय थँक्यू म्हणा. काही लोकांना पायच नसतात. तुम्ही बघू शकताय थँक्यू म्हणा. बऱ्याच लोकांना डोळे नाहीयेत. तुम्ही काम तुमच्या हातांनी करू शकताय थँक्यू म्हणा. बऱ्याच लोकांना हात सुद्धा नाहीयेत. तुमचा ब्रेन इतका शार्प आहे की तुम्ही पैसे कमवू शकत आहात, वेगवेगळ्या आयडियाज क्रिएट करत आहात थँक्यू म्हणा. जे लोक थोडे मेंटली डिसेबल असतात त्या लोकांचं आयुष्य कसं जातंय बघा. तुम्ही खूप श्रीमंत वाटाल स्वतःला. आणि ज्यांना खरोखर श्रीमंती अनुभवायची आहे त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, त्या गोष्टींना थँक्यू म्हणायला शिकायचं, ग्रॅटिट्यूड करायला शिकायचं. म्हणजे ज्या गोष्टी अपोजिट बोलत आहात ना त्या फक्त तुमच्या बाजूने बोला. तुमचं आयुष्य तुम्हाला बदललेलं नक्कीच दिसणार आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की अजून तुम्हाला काही अफर्मेशन्स हव्या आहेत ज्या तुमचा माइंड शिफ्ट करू शकतात किंवा ग्रॅटिट्यूडच्या काही सेंटेन्स, तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा आय वॉन्ट ग्रॅटिट्यूड सेंटेन्स. मी नक्कीच तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेन. सो कसं वाटलं तुम्हाला हे सगळं? हे सगळं शिकता येऊ शकतं. आपल्या माइंडचे पॅटर्न बदलता येतात. आपल्याला बदलावंच लागेल. जोपर्यंत तुम्ही ग्रॅटिट्यूड करत नाही, धन्यवाद देत नाही, तोपर्यंत तुम्हाला गोष्टी तुमच्या मनासारख्या मिळतील अशी अपेक्षा करू नका. कारण आहे त्याचं जर आपण सांभाळ केला तर त्या भांडवलाचं 4 पट होतं. आणि जर आपण ते रोजच्या रोज डिमॉलिश केलं तर आपल्या आयुष्यात काहीच उरत नाही. सो या गोष्टीचा नक्कीच विचार करा. ग्रॅटिट्यूड हे सगळ्यात मोठं हत्यार आहे तुमच्या मॅनिफेस्टेशन जर्नी मधलं. तुम्ही जेवढा ग्रॅटिट्यूड कराल तेवढ्या गोष्टी तुमच्या जवळ येणार आहेत. तुम्ही जेवढा ग्रॅटिट्यूड कराल तेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करणार आहेत. तुम्ही जेवढा ग्रॅटिट्यूड कराल तेवढ्या युनिव्हर्सच्या जास्त जवळ जाणार आहेत. आणि युनिव्हर्स जरी बायोलॉजिकल आपले पॅरेंट्स नसले तरी सुद्धा शी इज अवर मदर, युनिव्हर्स इज अवर मदर. आणि कुठल्याच आईला आपलं बाळ दुःखी चालत नाही. मग ते कसंही असू दे, तुमच्यापर्यंत तुमच्या गोष्टी पोहोचवण्याचं काम युनिव्हर्स करणार आहे. फक्त एकच लाईफमध्ये एक रूल करा की आपण प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं आहे. आणि 21 दिवस ही गोष्ट करून बघा. बघा काय फरक पडतो आयुष्यात. तुम्हाला जर वाटत असेल की याने फरक पडतोय तर नक्कीच कमेंट करून मला सांगा की वी फील बेटर. सो तुम्हाला अजून नवीन इन्फॉर्मेशन याबद्दल हवी असेल किंवा अजून कशाबद्दल असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावर ऐकायला आवडेल. आपण त्या विषयावर बोलूया. तोपर्यंत नमस्कार.